केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांवरती आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यावरची बंधनं आता मागे घेतलेली आहेत आणि याबद्दल 9 जुलै रोजी परिपत्रक जारी करण्यात आलं होतं। काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्स पोस्ट केलेली आहे आणि सरकारच्या या निर्णयाविषयीची माहिती सार्वजनिक केली आहे। यापूर्वी 1966 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मनाई केलेली होती। सरकारी कर्मचाऱ्यांनी आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यावरचे हे निर्बंध हटवण्यावरती काँग्रेसने टीका केली आहे, तर भाजपने अर्थातच स्वागत केलेलं आहे। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। राजनीतिक स्वार्थों के चलते तत्कालीन सरकार द्वारा शासकीय कर्मचारियों को संघ जैसे रचनात्मक कार्य करने वाले संगठन के गतिविधियों में भाग लेने के लिए पाबंदी लगाई गई थी। शासन ने, वर्तमान के शासन ने आज उस पाबंदी को जो हटाया है, ये निर्णय समुचित है और भारत की लोकतांत्रिक व्यवस्था को ये निर्णय पुष्ट करेगा। मला काय आश्चर्य वाटत नाही, पण आरएसएसनी म्हणजे काय परिस्थिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणजे परवाच्या दिवशी राहुल गांधी जी जे पार्लमेंटमध्ये बोलले तेच भागवतजी बोलले। हे मला ऐकून खरं कौतुकी वाटलं आणि आश्चर्य वाटलं की आरएसएसचे आमचे जरूर राजकीय मतभेद असतील, पण काही गोष्टींच्या बाबतीत आरएसएसनी जी क्लिअर लाईन घेतली आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात, चुकीच्या धोरणांच्या बाबतीत आणि संविधानाच्या बाबतीत त्यांनी जी ओपन लाईन घेतली, म्हणजे इथे पार्लमेंटमध्ये राहुलजी बोलत होते आणि तुमच्या चॅनलवर मोहन भागवतजी बोलत होते, त्यांच्या भाषणामध्ये कंटेंटमध्ये प्रचंड समता होती। याचा अर्थ काहीतरी या सरकारचं चुकतंय ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।